जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला भरतीविषयी व्हिडिओ भेटून जातील. सुरू करतो आहे बघा. ट्रूप सोडला आहे, 80+ मुलांचा ट्रूप सोडला आहे. आपण टायमिंग पूर्ण बघणार आहे. शेवटच्या मुलाचं टायमिंग किती येतं, पहिल्या मुलाचं किती टायमिंग येते व प्रत्येक राऊंड कसा पळायचा हे पूर्ण बघणार आहे. तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ट्रूप सोडला आहे बघा, 80+ मुलांचा ट्रूप सोडला आहे. पहिला मुलगा खूप खेचतोय, एवढ्या जोरात खेचल्यामुळे हा नंतर दमू शकतो. तेव्हा एवढी स्पीडने स्टेप नाही पाहिजे, मेंटेन स्टेप पाहिजे पहिल्या राऊंडला. जास्त पण स्टेप नाही पाहिजे. काही लोक अनवणी पळत आहेत, काही लोक शूजवर पळत आहेत. पहिला मुलगा आहे तो शूजवर पळतोय. मग पहिला राऊंड कंप्लीट झाला. टायमिंग आली 1:10. 1:10 पर्यंत टायमिंग आली बघा. पहिला मुलगा खूप स्पीडने पळतोय, त्याचं टायमिंग 1:10 पर्यंत आली. बाकीच्यांचं 1:19, 1:20. बाकीचा ग्रुप अक्का 1:22, 1:15 पर्यंत गेलं पाहिजे मित्रांनो. तुम्हाला बघा पहिला राऊंड 1:15च्या आसपास पळायलाच पाहिजे. 1:10 चांगलं आहे, 1:15 पण असलंच पाहिजे. बघा पहिला मुलगा आलाय. पहिल्या आणि दुसऱ्या मुलाने डायरेक्ट 50 ते 60 मीटरचा गॅप टाकलाय बाकीच्यांमध्ये ग्रुपमध्ये. तेव्हा पहिल्यांदा ट्रूपच्या मध्ये बाहेर पळा. पहिला राऊंड अख्खा ट्रूपच्या कव्हर करण्यात करा. ट्रूपमधून पहिलं बाहेर निघा. हे बघा दोन्ही शूजवर पळत आहेत. पहिल्या नंबरला, दुसऱ्या नंबरला बघा अनवणी पळत आहेत. हा शूजवर पळतोय. हे आउट ऑफ मधले आहेत बघा. त्यांची स्टेप बघा किती मस्त आहे. स्टेप बघा पूर्ण खुलून स्टेप पडते. अशी स्टेप पडली पाहिजे, तेव्हा कुठं कव्हर होईल. आठशे मीटर कंप्लीट झाले. 800 मीटरचं टायमिंग आहे 2:22. अशी स्टेप पडली पाहिजे मित्रांनो. 2:22 चांगलं टायमिंग आले. 2:30 पर्यंत आलं पाहिजे 800 मीटर. आणि तिथून पुढं तुम्हाला सोपं जाईल ग्राउंड. हे मागचेच बघा, ह्यांचे एवढं काय आउट ऑफ येणार नाही, पण त्यांची स्टेप पडत नाही अजून, दमलेत हे. खूप गॅप पडला यांच्यामध्ये. त्यांचं प्रॅक्टिस नाही बहुतेक. प्रॅक्टिस केलं तर असं गॅप पडत नाही, लक्षात ठेवा. हे बघा पूर्ण दमलेत. हा बघा व्हाईट कलरवाला शेवटचा मुलगा, त्याला पहिल्या मुलांनी कव्हर केले बघा. पहिल्या मुलांनी कव्हर केले बघा. शूजवर पळतोय बनियनवाला, कव्हर केले त्यांनी बघा. दुसरा मुलगा, हा दुसरा मुलगा आहे बघा. स्टेपवरूनच कळते, तुम्हाला पण करत असेल. तिसरा मुलगा, हा चौथा, पाचवा. स्टेप बघा यांची, अशी स्टेप पडली पाहिजे मित्रांनो. 1200 मीटरचं टायमिंग आले 3:42 बघा. 3:42 ते 4 पर्यंत आलं पाहिजे, तेव्हा तुमचं आउट ऑफ होऊ शकतं. तेव्हा पण शेवटचा राऊंड 1:10 मध्ये मारला पाहिजे. आणि ज्याची स्टेप असते तो 100% 1:10 मध्ये मारतो. हे बघा मागं ग्रुपमध्ये पहिलं बाहेर निघा. ग्रुपमध्ये जरी तुम्ही रनिंग असेल तर तुम्ही ग्रुपमध्ये पळून काय उपयोग नाही. ग्रुपमध्ये डिस्टन्स वाढते, कव्हर करायला वेळ लागतोय, धुळीमुळे दम लागतोय. तुम्ही अनवणी पण पळू शकता, शूजवर पण पळू शकता. व्हिडिओ शेवट बघा. शेवटच्या मुलाचं किती टाइम येते आपण बघूया. तुम्हाला पहिला मुलगा येताना दिसत असेल बघा. पहिला मुलगा तोच शूजवाला, तोच आहे पहिल्यांदा. हा दुसरा, हा तिसरा, चौथा, पाचवा.
हे सगळे 5-10च्या आतले आहेत. वडा ऑटोमध्ये येते वडा. 5-10च्या आतले आहेत हे सगळे. बघा हे वाईज दमलेले आहेत मित्रांनो. हे वाईज वरती जाणार 5.5च्या आतमधले ते.